लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना पैठण पोलीस स्टेशनकडून अभिवादन। रक्तदान शिबिरातून मानवतेचा संदेश। बातमी पैठण येथून। मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांच्या सन्मानार्थ पैठण पोलीस स्टेशनतर्फे बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी अशोक कामटे, एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन तसेच सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांना अभिवादन करण्यात आले। दहशतवादी इस्माईल खान आणि अजमल कसाब यांनी AK-47 रायफलने मुंबईतील CSMT परिसरात केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 58 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। त्या सर्व शूरवीर आणि नागरिकांना यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर सकाळी 10 वाजता पैठण पोलीस स्टेशन येथे विभागीय रक्त केंद्र, शासकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर सुरू झाले। या शिबिरात पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, यादव, सारंग तळेकर, ढाकणे, पुरी तसेच मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार, होमगार्ड, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांनी उत्साहाने सहभाग घेतला। एकूण 54 जणांनी रक्तदान करून समाजाभिमुख कार्याला हातभार लावला। 26/11च्या स्मृतिदिनानिमित्त केलेला हा उपक्रम शहीदांप्रती कृतज्ञता आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणारा ठरला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.